नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीईटी परीक्षा, राज्यसेवा परीक्षा, कंबाईन परीक्षा, पूर्व असेल, मुख्य असेल, सरळ सेवा भरती असेल, या सगळ्याच परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती मोफत मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। सेट परीक्षेसाठी देखील इथं आपले काही लेक्चर्स कंडक्ट होणार आहेत, सो तुम्ही इथं जरूर आपल्या चॅनलवरचे सेशन करत चला, डेफिनेटली तुम्हाला फायदाच होईल। तर बघा, तुमची टीईटी परीक्षा संयुक्त पूर्व गट ब गट अ, राज्यसेवा पूर्व परीक्षा, सरळ सेवा भरती, सगळ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला इतिहास विषय आहे, जिथे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आणि आपल्या भारताचा इतिहास दोन्ही विचारला जातो वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये। आता इथं थोडंसं पूर्वीचे जे रेग्युलरचे क्वेश्चन आहेत ते न विचारता डिफिकल्टी लेवल आपल्याला वाढलेली दिसते। आता जिथं जिथं तुम्हाला जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, सामान्य विज्ञान हे सगळे विषय सामान्य ज्ञान मध्ये विचारले जातात, तर याची परिपूर्ण तयारी करण्यासाठी वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये तुम्हाला इथं आपलं जे पुस्तक आहे करंट एक्झाम मध्ये तुम्ही जावा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या या पुस्तकाची लिंक मिळून जाईल। तर तिथं तुम्हाला जनरल नॉलेज, मी डायरेक्ट तुम्हाला पुस्तकच दाखवते। तर बघा, स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज हे आपलं पुस्तक आहे। तर या पुस्तकामध्ये तुम्हाला 6,500 वस्तुनिष्ठ प्रश्न मिळतात। गट ब गट क परीक्षा, समाज कल्याण, धर्मादाय आयुक्त, सगळ्याच परीक्षांसाठी हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे। स्पेशली ज्यांना 30,000 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी तुमची या पुस्तकातून होतीये, तर हे पुस्तक तुमच्या कुठल्याही परीक्षा तुम्ही देत असाल तर त्या सगळ्याच परीक्षांसाठी इथं उपयोगी पडणार आहे, लक्षात घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक पण मिळेल आणि याच पुस्तकामधून काही डेमो क्वेश्चन पण आपण इथे घेत आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चनचा दर्जा जो आहे तो सुद्धा इथं समजून जाईल। बाकीची पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर पब्लिकेशनला तुम्ही भेट देऊन डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। चला, तर आपण सेशनला स्टार्ट करूया। याच्या आधी पण आपण या पुस्तकावरती बेस काही क्वेश्चन घेतले होते आणि आताही आपण ही सिरीज जी आहे ही कंटिन्यू करत आहोत। ठीक आहे, ओके। तर याच्यामधले आपण थोडेसे हिस्ट्रीचे क्वेश्चन अगोदर घेतोय। आता हिस्ट्रीमध्ये बघा, ज्याला आपण समाज सुधारक म्हणतो, समाज सुधारकांवरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात। तर ह्यांच्यावरचे जे क्वेश्चन आहेत पूर्वी रिपीट होत होते क्वेश्चन, ठीक आहे। आता थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्यावरती बेस क्वेश्चन विचारले जातात आणि डिफिकल्टी लेवल थोडीशी आपली वाढत जाते। ओके, तर पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी, मोरोपंतांच्या केकावलीवर, क्वेश्चन काय आहे बघा, मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया कोणी घातला? ठीक आहे, ओके। पहिला ऑप्शन आहे बाळशास्त्री जांभेकर, दुसरा ऑप्शन लोकहितवादी, तिसरा दादोबा पांडुरंग, चौथा न्यायमूर्ती रानडे। आता इथं बघा, जेवढे पण लोक इथं ऑप्शन मध्ये दिलेले आहेत, दादोबा पांडुरंग तर्खडकर असतील, लोकहितवादी असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, प्रत्येक समाज सुधारकांवरती क्वेश्चन विचारले जात आहेत, लक्षात घ्या। ओके, तर याचं उत्तर काय आहे आपलं बघा, मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका कोणी लिहिली किंवा आधुनिक समीक्षेचा पाया, असं थोडासा ट्विस्ट केला क्वेश्चन फक्त, बरोबर। तर उत्तर काय असेल आपलं? उत्तर आहे आपलं दादोबा पांडुरंग तर्खडकर। ठीक आहे, ओके। बघा, सी ऑप्शन। म्हणजे कधी कधी काय होतं, हाच प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाईल की मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका कोणी लिहिली, असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, बरोबर। ओके, क्लिअर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आपल्या समोर आहे की डॅश डॅश ही मराठी भाषेतील पहिलीच सामाजिक कादंबरी होय। डॅश डॅश ही मराठी भाषेतील पहिलीच सामाजिक कादंबरी होय। पहिला ऑप्शन आहे मधली स्थिती, हना आपटे, दुसरा ऑप्शन आहे मुक्तामाला, लक्ष्मण शास्त्री हळबे, तिसरा ऑप्शन आहे यांत्रिक क्रमण, हरिकेशवजी, चौथा ऑप्शन आहे यमुना पर्यटन। ओके, क्लिअर।
आता बघा इथं यमुना पर्यटनचा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय ना तो कॉमन आहे, त्याच्यावरती तुम्ही पूर्वी पण क्वेश्चन बघितले असतील. पण इथं जे तुम्हाला मधली स्थिती, हना आपटे, मुक्तामाला, लक्ष्मण शास्त्री, हळबे हे जे ऑप्शन दिसतात हे तुम्ही आधी कधी वाचलेत का नाही, बरोबर. म्हणूनच आपण म्हणतो की आपण थोडंसं व्हॅल्यू ऍडिशनल इथं काहीतरी शिकत आहोत. ओके, तर हा 2 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं उत्तर काय आहे, मराठी भाषेतील पहिली आता इथं बघा उत्तर जरी इथे यमुना पर्यटन बाबा पद्मनजी असलं तरी सुद्धा हे तुम्ही जोड्या लावासाठी लक्षात ठेवू शकता. मधली स्थिती, हना आपटे, मुक्तामाला, लक्ष्मण शास्त्री, हळबे अशा पद्धतीनं, कारण त्याच्यावरती बेस पण पुढे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं म्हणूनच इथं आपण म्हणतो की 30,000 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी जी आहे ना ती इथून होत आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघा, 1871 मध्ये डॅश डॅश यांनी लिहिलेली मोचनगड ही मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी होय. बघा, इसवी सन 1871 मध्ये डॅश डॅश यांनी लिहिलेली मोचनगड ही मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी होय. पहिला ऑप्शन आहे गुंजीकर, दुसरा नाह आपटे, तिसरा हना आपटे, चौथा हरी केशवजी. काय येईल उत्तर बघा, उत्तर काय येईल, चला बघा, वेळ देते मी तुम्हाला. बघा, गुंजीकर, नाह आपटे, हना आपटे, हरी केशवजी. ओके, मोचनगड 3 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय आहे, गुंजीकर, बरोबर. उत्तर काय येईल, गुंजीकर. ओके, क्लिअर. बघा, तर 1871 मध्ये गुंजीकर यांनी लिहिलेली मोचनगड ही पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी होय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक असं म्हटलं जातं. पहिला ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले, दुसरा ऑप्शन आहे नारायणराव लोखंडे, तिसरा ऑप्शन आहे भाई श्रीपाद अमृत डांगे, चौथा ऑप्शन आहे केशवराव जेधे. गिरणी कामगार संघटना प्रवर्तक काय येईल उत्तर बघा, नारायण लोखंडे, बरोबर. कॉमन क्वेश्चन आहे, नारायण लोखंडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ऍक्च्युली आता याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर, पण क्वेश्चन तसा नाहीये. महात्मा ज्योतिबा फुलेंचे हे उद्गार आहेत, बरोबर आहे, पण तुम्हाला म्हटलंय की ह्या ज्या पंक्ती आहेत ना, ज्योतिबा फुलेंचं जे ग्रंथ संपदा आहे बिफोर, म्हणजे त्यांच्या डेथच्या अगोदर, त्यांची डेथ झाल्यानंतर वगैरे वगैरे, तर त्यापैकी कोणत्या ग्रंथामध्ये तुम्हाला म्हटलंय या पंक्ती तुम्हाला मिळत आहेत, बरोबर. पहिला ऑप्शन आहे गुलामगिरी, दुसरा ऑप्शन आहे शेतकऱ्याचा असूल, तिसरा ऑप्शन आहे सार्वजनिक सत्य धर्म आणि चौथा ऑप्शन आहे इशारा. अशा पद्धतीनं क्वेश्चन थोडेसे ट्विस्ट केले जाऊ शकतात, लक्षात घ्या. तर ह्या ज्या पंक्ती आहेत, शेतकऱ्याचा असूल हा जो त्यांचा ग्रंथ आहे ना, या ग्रंथावर मध्ये तुम्हाला मिळून जातात. तर लक्षात घ्या, जेवढे काही समाज सुधारक आहेत ना, तेवढ्या सगळ्या समाज सुधारकांच्या ग्रंथ संपदा, त्यांच्या संघटना, सभा, त्यांचे सदस्य, सगळं काही तुम्ही इथं करून ठेवा व्यवस्थित. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते. आता लक्षात घ्या, प्रार्थना समाज, आर्य समाज, विधवा विवाह उत्तेजक मंडळी असे जे संघटना असतात, सभा असतात, तर यांच्याशी रिलेटेड काय लक्षात ठेवायचं, एक तर त्यांची स्थापना दिनांक, त्यांचे संस्थापक कोण होते, संस्थापक सदस्य कोण होते, कोणत्या हेतून ही संस्था स्थापन झाली होती, कधीपर्यंत चालली, वगैरे वगैरे. ठीक आहे, अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. आता प्रार्थना समाजाची स्थापना दिनांक किती आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पहिला ऑप्शन आहे न्यायमूर्ती रानडे, दुसरा ऑप्शन न्यायमूर्ती चंदावरकर, तिसरा ऑप्शन आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि चौथा ऑप्शन केशवराव जेधे. 6 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा, म्हणजे हा क्वेश्चन डायरेक्ट त्यांच्या सदस्यांवरतीच आहे. ओके, न्यायमूर्ती रानडे साहेब होते, बरोबर, चंदावरकर साहेब होते, शिंदे होते, केशवराव जेधे प्रार्थना समाजाशी संबंधित होते का. आणि लक्षात घ्या,
तुम्हाला नाही तर हे जे समाज सुधारक असतात ना, ह्यांचा टाइम पिरियड सुद्धा माहित असला पाहिजे, लक्षात घ्या. ओके. केशवराव जेधे हे प्रार्थना समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आपण घेऊया इथं. पुढचा क्वेश्चन आहे रायगडावरील, बघा, रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव प्रकट केला कोणी? पहिला ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, दुसरा ऑप्शन आहे न्यायमूर्ती रानडे, तिसरा ऑप्शन आहे महात्मा फुले, चौथा ऑप्शन आहे केशवराव जेधे. काय उत्तर बघा. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीच्या आपला आदरभाव प्रकट केला. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, केशवराव जेधे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तर येईल महात्मा फुले. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, त्यांची घराणी सरकार दरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत म्हणून आपणास डॅश डॅश यांचा उल्लेख करावा लागेल. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले, नारायणराव लोखंडे, केशवराव जेधे. काय येईल उत्तर बघा. 8 नंबरचा क्वेश्चन, 8 नंबरचा क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. ओके, उत्तर काय आहे बघा, महात्मा ज्योतिबा फुले. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जोपर्यंत या देशातील बहुसंख्य असलेला शेतकरी वर्ग, जोपर्यंत या देशातील बहुसंख्य असलेला शेतकरी वर्ग स्वतः राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ठीक आहे. ओके, या शब्दामध्ये राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना ठणकावून सांगणारे कर्ते समाज सुधारक किंवा थोर विचारवंत कोण? पहिला ऑप्शन आहे आगरकर साहेब, महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे. 9 नंबरचा क्वेश्चन, काय येईल उत्तर बघा. करते म्हटलंय, बरोबर, फक्त बोलत नव्हते, ते करून पण दाखवत होते. महात्मा ज्योतिबा फुले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सामाजिक सुधारणांना मिळणारा वाव या दृष्टिकोनातून इंग्रजी राज्य उपकारक मानणाऱ्या डॅश डॅश यांनी बहुजन समाजातील शैक्षणिक आबाळीबद्दल मात्र हंटर कमिशन पुढील आपल्या साक्षीत इंग्रज सरकारला धारेवर धरले. एकतर हंटर कमिशन समोर कोणी साक्ष दिली असाही क्वेश्चन बनू शकतो. पहिला ऑप्शन आहे महात्मा ज्योतिराव फुले, दुसरा न्यायमूर्ती रानडे, तिसरा लोकहितवादी, चौथा नाना शंकर शेठ. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. कोण होते हे? महात्मा ज्योतिबा फुले. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या कार्याचे श्रेय विठ्ठलरामजी शिंदे यांना देता येणार नाही? क्वेश्चन कोणाबद्दल आहे? क्वेश्चन आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दल. काय क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट आहे इसवी सन 1928 मध्ये पुण्यात शेतकरी परिषद भरवून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा यांनी फोडली का? बरोबर आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या. मग आता इथं तुम्हाला 1928 शेतकरी परिषद असाही सेपरेट क्वेश्चन बनू शकतो. बरोबर. 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक त्यांनी लिहिलं का? लिहिलं. ओके. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत धडाडीचा सहभाग नव्हता. होता का? नव्हता, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. बाकी अनुसूचित जाती बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मुंबई या ठिकाणी, डेट बघा, हेतू बघा, कशासाठी? अनुसूचित जाती बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मुंबई या ठिकाणी 18 ऑक्टोबर 1906 रोजी, डेट बघा, कशाची स्थापना केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. बरोबर. आता हे 4 जे ऑप्शन तुम्हाला दिले, 4 वरून तुम्हाला कितीतरी क्वेश्चन बनवता येतात. ओके. तर अशा पद्धतीने हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे, जिथून तुम्हाला खूप जास्त क्वेश्चनची प्रिपरेशन करता येईल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
त्यांनी राज्यातील पंचायतीचे पुनरुज्जीवन घडवून आणले. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी आदी सुधारणा सयाजीराव गायकवाडांनी अंमलात आणल्या. औद्योगिक कला शिक्षणासाठी बडोदा येथे कला भुवन सुरू केलं. आणि चौथा ऑप्शन आहे 1942च्या चळवळीत त्यांनी संस्थानातील प्रजेचं नेतृत्व केलं. काय येईल उत्तर बघा, 12 नंबरचा क्वेश्चन नंबर 12. चला, चुकीचं विधान तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, बघा आता इथं जर आपण बघितलं तर त्यांनी पंचायतीचं पुनरुज्जीवन केलं, लक्षात ठेवा. पडदा पद्धत बंद, बाल विवाह बंदी, कन्या विक्रय बंदी बरोबर आहे. कलाभुवनवरती ऑलरेडी क्वेश्चन आलेले आहेत, बरोबर आहे. पण 42ची चळवळ, प्रजेचं नेतृत्व हा जो मुद्दा आहे हा इथं बरोबर नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1880 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन बनवू शकतो की डॅश डॅश मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली, कुठं झाली, कधी झाली, कोणी केली. ठीक आहे, ओके. तर इथं म्हटलंय की या संस्थेच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता. निगेटिव्ह क्वेश्चन विचारलाय. विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे. 13 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. बघा इथे जर आपण बघितलं तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये चिपळूणकर होते, टिळक तर होते, सागरकर होते, रानडे साहेब नव्हते. ओके, 80 लक्षात ठेवा, डेट लक्षात ठेवा, ठिकाण लक्षात ठेवा. 14 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेचं श्रेय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना देणं इष्ट होणार नाही. चला, 14 नंबरचा क्वेश्चन बघा. सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, भारत सेवक समाज याच्यामध्ये जर आपण बघितलं, सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद आणि इंडस्ट्रियल असोसिएशन या तिन्ही मध्ये यांच्या स्थापनेमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, पण भारत सेवक समाजामध्ये नव्हतं. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं इष्ट होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय अर्थकारणाचा क्वेश्चन बघा. भारतीय अर्थकारणाचा आणि औद्योगिक प्रगतीच्या चळवळीचा पाया घालणाऱ्या डॅश डॅश यांनीच प्रथमतः भारतीय राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची तत्वशुद्ध जोड दिली. पहिला ऑप्शन आहे महात्मा फुले, दुसरा ऑप्शन चिंतामणराव देशमुख, तिसरा ऑप्शन न्यायमूर्ती रानडे, चौथा ऑप्शन लोकमान्य टिळक. न्यायमूर्ती रानडे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट बघा. राजर्षी शाहू छत्रपतींनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राजर्षी शाहू छत्रपतींनी केलेल्या कार्याच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे? इसवी सन 1996 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करण्याचा कायदा केला. ओके. 1917 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला. 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संमत केला. आणि चौथा ऑप्शन आहे संस्थानी नागरिकांची एकजूट करून इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. तर इथं तुम्हाला जोड्या लाव मध्ये हा क्वेश्चन बनवू शकतो की 1916 प्राथमिक शिक्षण मोफत सक्ती, 1917 विधवा पुनर्विवाह, 1918 आंतरजातीय विवाह. ड ऑप्शन इथे जो आहे तो चुकीचा आहे. तर एवढे सोपे क्वेश्चन आहेत, इन्फॉर्मेशन देणारे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे थोडस केअरफुली बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राजकारणात जहाल परंतु सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मात्र नेमस्त, अशा शब्दामध्ये खालीलपैकी कोणाचं वर्णन करता येईल? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. 17 नंबरचा क्वेश्चन टिळक. ऑब्विसली उत्तर काय असणार आहे? टिळक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 18 नंबरचा क्वेश्चन.
महर्षी विठ्ठल कोल्हापुरामध्ये कार्य कोणाचं असणार आहे? ऑब्व्हियसली राजर्षी शाहू महाराजांचं. पण तुम्हाला क्वेश्चन उलटा विचारला जाईल की राजर्षी शाहू महाराजांनी डॅश डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, किंवा आधी सत्यशोधक समाजाची स्थापना केली का आधी आर्य समाजाची स्थापना केली, हे तुम्हाला तिथं विचारलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल? पहिला ऑप्शन आहे विधवा विवाहांना चालना मिळावी म्हणून डिसेंबर 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. उक्तीप्रमाणे कृती या न्यायाने स्वतः मार्च 1893 मध्ये एका विधवेशी विवाह करून समाजास आदर्श घालून दिला. 1916 मध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र अशा महिला विद्यापीठाची स्थापना केली. तेच पुढे SNDT विद्यापीठ म्हणून प्रसिद्धीला आले आणि कुटुंब नियोजनाची आवश्यकता व महत्व लक्षात घेऊन त्यांनी कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार केला. क्वेश्चन काय विचारलाय बघा, उत्तर काय येईल ते बघा. 19 नंबरचा क्वेश्चन बघा, चुकीचं विचारलंय. बरोबर, आता इथं जर बघितलं तर 1893 विधवा विवाह उत्तेजक बरोबर आहे. विधवेशी लग्न केलं बरोबर आहे. महिला विद्यापीठ SNDT ऑलरेडी गट ब क ला क्वेश्चन आलेले बरोबर आहे. चौथा ऑप्शन इथं चुकीचा आहे. ठीक आहे, ओके. पुण्यातील पर्वती देवस्थान सर्वांना खुले व्हावे यासाठी 1929 मध्ये झालेल्या सत्याग्रहात खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता? पहिला ऑप्शन आहे काकासाहेब गाडगीळ, दुसरा SM जोशी आणि नाग गोरे, तिसरा ऑप्शन आहे बाबा आढाव आणि भाई वैद्य, चौथा ऑप्शन आहे साने गुरुजी. पर्वती देवस्थान उत्तर येईल SM जोशी आणि नाग गोरे. ओके. इसवी सन 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कधी, 1867 कुठं, मुंबई येतं प्रार्थना समाज. बरोबर, स्थापनेमध्ये कुणाचा सहभाग नव्हता म्हटलंय? आत्माराम पांडुरंग तरखडकर होते. बरोबर, होते का? होते. भांडारकर होते, मोडक होते, गोपाळकृष्ण गोखले होते का? नव्हते, लक्षात ठेवा. ओके, तर प्रार्थना समाजावरती हा आपला दुसरा ते तिसरा क्वेश्चन आहे. म्हणजे पुस्तकामधून तुमचे सगळे क्वेश्चन असे कव्हर होणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन कव्हर होणार आहे, फक्त कोणत्या फॉर्मॅट मध्ये? MCQ फॉर्मॅट मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. डॅश डॅश या संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली. पहिला ऑप्शन आहे रयत शिक्षण संस्था काले, दुसरा ऑप्शन आहे दुधगाव विद्यार्थी आश्रम दुधगाव, तिसरा ऑप्शन आहे छत्रपती शाहू बोर्डिंग सातारा आणि चौथा ऑप्शन आहे सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेज सातारा. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. तर सुरुवात त्यांची दुधगाव विद्यार्थी आश्रमापासून होती. बरोबर, आता याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था, शाहू बोर्डिंग तर शाहू महाराजांशी रिलेटेड आहे, पण कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जे शैक्षणिक कार्य आहे ना, ते कार्य तुम्ही इथं व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या कार्याचं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना देता येणार नाही? पहिला ऑप्शन आहे गाव कामगार पाटलांना सेवा प्रशिक्षण देण्यासाठी पाटील शाळा काढल्या होत्या. बरोबर आहे. ओके, कधी काढल्या होत्या लक्षात ठेवा? 1913 मध्ये. बरोबर आहे. 1918 कुलकर्णी वतने जप्त. बरोबर आहे. क्षात्र जगद्गुरूचं नवे करवीर पीठ. बरोबर आहे. बरोबर आहे. ओके, बेनाडीकरांची नियुक्ती. पण इथं अस्पृश्यता निर्मूलन, इथं नेतृत्व स्वीकारलं हे चुकीचं आहे. ओके, नेतृत्व स्वीकारलं हे चुकीचं आहे. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. काँग्रेसचं नेतृत्व महात्मा गांधींकडे आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वामुळे जी सामाजिक आणि राजकीय परिवर्तने घडून आली त्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू होईल? बहुजन समाज फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे आकर्षला गेला. स्त्रिया प्रथमच राजकीय चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झाल्या. महाराष्ट्रातील ब्राह्मण ब्राह्मणेतरवादाची तीव्रता कमी झाली आणि राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही सामाजिक सुधारणा अधिक महत्वाच्या मानल्या गेल्या. 24 नंबरचा क्वेश्चन बघा.
24 नंबरचा क्वेश्चन, गैर लागू म्हटलंय. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसकडे आकर्षण बरोबर आहे, स्त्रिया बरोबर आहे, ब्राह्मण ब्राह्मणेतर तीव्रता बरोबर आहे, पण राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणा हा मात्र ऑप्शन इथं बरोबर नाही. ओके, क्लिअर. आणि आजच्या सेशन मधला शेवटचा क्वेश्चन बघा. अनुसूचित जातींचे आणि अन्य मागासवर्गीयांचे प्रश्न विधायक मार्गाने सोडविणारे व त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे म्हणून म्हैसाळ प्रकल्प राबवणारे दलित मित्र कोण? भाई माधवराव बागल, बाबा आमटे, अण्णा हजारे, माधवराव मधुकरराव देवल. आता इथे जेवढे लोक ऑप्शन मध्ये आहेत ना, सगळ्यांवरती राज्यसेवा मेन्सला सुद्धा क्वेश्चन आहेत, कंबाईनला क्वेश्चन आहेत. ओके, तर उत्तर आहे मधुकरराव देवल. तर असे 3000 प्लस प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये आहे. पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि या 3000 प्रश्नावरून तुमची 30,000 प्रश्नांची तयारी होते. जेवढ्या परीक्षांमध्ये इतिहास हा विषय विचारला जातोय, सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे क्वेश्चन उपयोगी पडणार आहेत. तर असे 25-25 क्वेश्चनचे आपण इथे सेट घेणार आहोत. जर तुमचे काही डाऊट असतील, शंका असतील, पुस्तक मागवताना काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता, त्याची उत्तरं तुम्हाला दिली जातील. पुस्तक परचेस करण्यासंदर्भात जरी अडचणी असतील, कसं करायचं, कसं मागवायचं, तरी तुम्ही विचारू शकता. सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.